म्हाडा लोकसभेबाबत एबीपी माझाची आता एक्सक्लुझिव्ह बातमी पाहूया। धैर्यशील मोहिते पाटील आणि शरद पवारांची अखेर काल भेट झाल्याची माहिती मिळते। दोघांमध्ये जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याचं वृत्त आहे। त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते। म्हाडा लोकसभा उमेदवारीवरून नाराज असणारे धैर्यशील मोहिते पाटील यांनी काल अचानक मुंबईमध्ये सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी येऊन भेट घेतल्याची माहिती मिळते। याबाबत मोहिते पाटील कुटुंबातील एकही व्यक्ती बोलण्यास तयार नाही। दरम्यान शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर थांबलेल्या सर्व माध्यम प्रतिनिधींना चुकवत मोहिते पाटील यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय। या भेटीत मोहिते पाटील यांनी त्यांच्या काही अडचणी पवार यांना सांगितल्या। या सगळ्यावर सोमवारी 8 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया। तर सुनील दिवाण आपल्या सोबत आहे। सुनील, खरं तर एक्सक्लुझिव्ह अशी ही भेट सुद्धा म्हणावी लागेल। नेमकी कशी घडली ही भेट, या भेटीमध्ये काय घडलं, काय अधिकचे अपडेट आहेत? काल शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्या झालेल्या कथित भेटीमुळे पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघातले राजकीय गणित वेगानं पळू लागलेले मोहिते पाटील आता भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जातं आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्या वेळेला भाजपची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासून मोहिते पाटील हे नाराज होते आणि मोहिते पाटलांचे समर्थक कुठल्याही परिस्थितीत आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची या मानसिकतेत होते। भाजपने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, मात्र भाजपकडून त्यांची समजूत घातली गेली नव्हती। त्यामुळेच मोहिते पाटलांनी काल सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भातली चर्चाही सुरू झाली होती की सिल्वर ओकवर शरद पवार आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची सकाळी 11:30 ते 12:15 या दरम्यान भेट झालेली होती। सिल्वर ओकवर सर्व माध्यमं असतात, पण या माध्यमांना चुकवून मोहिते पाटील तिथं पोचले होते आणि शरद पवारांची त्यांची सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। आणि या चर्चेनंतर शरद पवारांनी त्यांना 8 एप्रिल म्हणजे सोमवारपर्यंतची वेळ मागितलेली आहे। ज्या पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील यांनी काही आपल्या अडचणी सांगितल्या होत्या, या अडचणीवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 8 तारखेला बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर पुढचा निर्णय काय तो जाहीर केला जाईल अशी माहिती आपल्याला मिळते। याच पद्धतीनं 13 एप्रिलला धैर्यशील मोहिते पाटील यांचा वाढदिवस असतो आणि या 13 एप्रिललाच धैर्यशील मोहिते पाटील माढा लोकसभेसाठी शक्ती प्रदर्शन करून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यामुळं आता मोहिते विरुद्ध निंबाळकर ही लढत जवळपास निश्चित मानली जाते। गेल्या अनेक दिवसापासून माढ्यातनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गटाचा उमेदवार कोण यावर अनेक चर्चा सुरू होत्या, मात्र काल झालेल्या मोहिते पाटील आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार असणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। येत्या 4 ते 5 दिवसात यावर अजून प्रकाश पडेल। सध्या तरी मोहिते पाटील कुटुंब यावर कुठलंही वक्तव्य करण्यास तयार नाही आहे, मात्र एकंदर कालच्या भेटीनंतर ही जी काय राजकीय घडामोडी वेगाने घडत चाललेली आहे त्यानुसार धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर अशीच लढत होऊ शकते। त्यामुळे स्वाभाविकच आता आगामी काळामध्ये म्हाडा मतदारसंघावरून काय नेमक्या राजकीय घडामोडी घडतायत, कशा पद्धतीनं इथे राजकारण नाट्यमय पद्धतीनं वळतंय हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे। सुनील, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।